भारत पाक तणावामुळे सुकामेव्याचे भाव कडाडलेले आहेत। काजू, बदाम आणि अक्रोडच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे। अफगाणिस्तानातून होणारी आवक थांबल्याने हा फटका बसल्याचं दिसतंय। भारत पाकिस्तानमधील तणावाचा फटका आता सुकामेव्यालाही बसलाय। पाकिस्तान आणि तुर्कीद्वारे भारतात येणाऱ्या सुक्या मेव्याच्या किमतीमध्ये 10 ते 15% वाढ झालेली आहे। खराब हवामान, दुष्काळ या कारणांमुळे सुक्या मेव्याचे दर हे आधीच वाढलेले असताना आता भारत पाक संबंधांमुळे आणखी चढ्या भावात सुका मेवा विकण्यात येतोय। भारतात पाकिस्तान आणि तुर्की मार्गे सुका मेवा येतो। अफगाणिस्तानमधील सुका मेव्याला भारतात विशेष पसंती आहे। मात्र युद्धामुळे आणि आता दोन्ही देशांमधील संबंध हे तणावाचे असल्याने सुका मेव्याच्या आयातीवर परिणाम झालाय। दरम्यान सुकामेव्याचे दर काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बदाम युद्धापूर्वी 800 रुपयाने विकला जायचा, तो आता 1900 रुपयाने विकला जातोय। पिस्ता युद्धापूर्वी 980 रुपये प्रति किलो होता, तर आता तो 1900 रुपये प्रति किलो झालाय। अक्रोड युद्धापूर्वी 1200 रुपये आणि आता 1600 रुपये। अंजीर युद्धापूर्वी 980 रुपये आणि आता 1400 रुपयाने विकला जातोय। तर काळा मनुका हा युद्धापूर्वी 700 रुपयाला मिळत होता आणि तोच आता 790 रुपयांना मिळतोय।